नमस्कार, दैनिक राज्य लोकतंत्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आत्ता आहोत आपण फुगेवाडी, पिंपरी चिंचवड या ठिकाणी। काल जी घटना घडली, दुर्दैवी घटना, ती म्हणजे जवळपास 16 लोकांचा मृत्यू विषारी दारू पिल्यानं या ठिकाणी या पिंपरी चिंचवड शहरात आणि पुण्यामध्ये घडलेली आहे। तर तो जो काही प्रकार आहे, हा प्रकार कोणत्या ठिकाणी झालेला आहे? जवळपास मी आत्ता ज्या ठिकाणी उभा आहे फुगेवाडीमध्ये, या ठिकाणी या दारूचं या ठिकाणी दुकान आहे आतमध्ये, आणि या दारूच्या शेजारचे जवळपास 9 लोक या ठिकाणी दगावल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। आपण त्या लोकांच्या घरी सुद्धा आपण त्या ठिकाणी गेलो, कारण की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिनजी आहेर असतील, माजी आमदार गौतम चाबुस्वार असतील आणि शहर अध्यक्ष चेतन पवार असतील, यांनी आज या ठिकाणी सांत्वनपर भेट दिली होती आणि आपण त्याच निमित्तानं आपण ते घेण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो। तर माझ्या पाठीमागे जे आपण पाहता हे बोळ आहे, या ठिकाणी जे दुकान आहे, म्हणजे दारू विक्रेत्याचं जे दुकान आहे आतमध्ये, जे दारू विक्रेत्याचं दुकान आहे या ठिकाणी होतं। एवढ्या आतमध्ये म्हणजे फुगेवाडीची ही झोपडपट्टी आहे। या झोपडपट्टीमध्ये तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, ह्या ठिकाणी हे दुकान होतं। या ठिकाणी दोघं नवरा बायको होते आणि ते गव्हर्नमेंट सर्वंट रिटायर्ड होते, कारण की त्यांनी ते कर्नल होते, म्हणजे आर्मीमध्ये ते कर्नल होते, ते रिटायर्ड होते आणि त्यांनी या ठिकाणी जे गावठी दारू असते त्या दारूचं दुकान या ठिकाणी मांडलं होतं। दोघंही नवरा बायको होते, ते आज ते अटक आहेत। आणि त्याचप्रमाणे हे जे 2 घरं आपल्याला पाहायला मिळत आहेत, या ठिकाणी रोज दारू, हे बघा आत्ता सुद्धा आपण पाहू शकता, या ठिकाणी दारूची बॉटल या ठिकाणी आपल्याला आढळून आलेली आहे। या ठिकाणी सुद्धा आपण पाहू शकता कशा पद्धतीनं पूर्ण हे जे दारूचं दुकान होतं ते या ठिकाणातून, म्हणजे ह्या घरातून चालायचं। आणि ह्या शेजारचे, म्हणजे ह्याच्या पाठीमागं, ह्याच्या बाजूला 9 लोक या ठिकाणी दगावल्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे। एका घरातले 2 भाऊ, म्हणजे राठोड कुटुंब जे आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त त्या ठिकाणी झालेलं आहे। त्यांची लहान लहान मुलं, लहान लहान लेकरं जे काही आहेत ते आज उघड्यावर ते पडलेले आहेत। आणि या ठिकाणी आपण माहिती घेतली आणि त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं 1 लाखाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना मदत म्हणून त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे। परंतु त्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की आमच्या मुलं बाळ उघड्यावर पडलेले आहेत, त्यांचा शिक्षणाचा खर्च, त्यांना नोकरीसाठी आपण थोडीशी मदत करावी अशी त्या कुटुंबाची अपेक्षा आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि याची जाणीव शासनाला असून पण त्यांनी याच्यावरती काही उपाय केला नाही आणि त्याच्यामुळे आज ही परिस्थिती दिसते। आज आपण या सगळ्या लोकांच्या, पीडितांच्या घरी भेटी दिल्या आणि असं लक्षात आलं की छोटी छोटी मुलं आहेत, आर्थिकदृष्ट्या ते त्यांच्यावरती अवलंबून होते, तो आधार त्यांचा निघून गेलेला आहे। तर त्यांचं पुढचं कसं काय होणार कुटुंबाचं, त्याची जबाबदारी या शासनाने घेतली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्या दोषींना पूर्ण शासन करायला पाहिजे। आता जे हप्ते गोळा करतात, हे हप्ते कुठेपर्यंत जातात याची सखोल तपासणी व्हायला पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती पीडित याच्यामध्ये पीडित झाले किंवा ज्यांचे बळी गेले, हा जो आकडा आहे ना, हा आकडा इथं तो धंद्यावरती किती लोकांनी येऊन तिथं दारू पिली, ही जर घटना त्यांनी व्यवस्थित तपास केला तर निश्चितपणे एक्झॅक्टली किती लोक याच्यामध्ये बळी गेलेले आहेत हे कळेल। नाहीतर या शासनाने जे काही डिक्लेअर करतात त्याच्यावरती जनतेचा विश्वास राहिलेला नाही। कारण सुरुवातीला हे प्रकार झाले तेव्हा म्हणले कोणी हार्ट फेलनी गेलं, कोणाला पॅरालिसिस झाला, कोणाचं ब्लड प्रेशर वाढलं, कोणाच्या मेंदूमध्ये रक्तस्राव झाला, अशी वेगळी कारणे दिली, पण मूळ कारण जे आहे ते यांनी झाकून ठेवलं। याचा तपास जर योग्य व्हायचा असेल तर त्या दिवशी त्या धंद्यावरती किती लोकांनी येऊन दारू पिली याचा आकडा जर कळाला तर निश्चितपणे एक्झॅक्ट किती फिगर आहे ही कळेल आणि त्याप्रमाणे व्यवस्थित पुढची कारवाई करता येईल। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्रासाठी सिद्धांत चौधरी, पिंपरी चिंचवड।